जोडी गाडगे या मालिकेच्या नवीन भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता डॉक्टर सरळ त्या सावीला म्हणते, तुझी तब्येत बरोबर आहे, तुझ्या नवऱ्याला मी काय खरंच सगळंच सांगणार आहे, सांग का असं करतेस. तर आता तिला टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता ईसा माझा नंबर दामिनीने मागितल्यामुळे निदाची हवा टाईट झालेली असते. आता नेमकं काय होणार नाही पुढीलच भागात पाहायला मजा येणार आहे, पण तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं. जोडी गाडगे या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सावीच्या रूममध्ये तिथे नीता आणि अवंती आलेल्या असतात. त्यांना असं वाटतं की आपल्या मागे कोणीतरी इथं येतंय, कारण नीताचं असं म्हणणं असतं, जर आपण बाहेरून कडी लावून आलो होतो मग आतमधली कडी कशी काय, आणि असं म्हणून ती आता तिथे तिच्या मनातली शंका समोर ठेवत असते. त्यावर आता अवंती बोलते, बरं एक काम करूयात, मी इथे बाथरूममध्ये बघते, तू एक काम कर, पलंगाच्या खाली वगैरे बघ. आणि त्या दोघीजणी शोधाशोध चालू करतात. इकडे दामिनी मात्र पडद्याच्या मागे लपलेली असते, कारण तिला ना हे सगळं जाणून घ्यायचं असतं की नेमकं यांचं चाललंय तरी काय. आणि सावीच्या रूमची तिला चौकशीसुद्धा करायची असते, आणि म्हणून ती आता तिथे चौकशी करण्यासाठी बसलेली असते. पण या सगळ्यामध्ये दोघींनी येऊन तिचा प्लॅनच अडवलेला असतो. तर आता तिथे ती विचारच करत असते की नेमकं या दोघी आपल्या रूममध्ये सोडून इथे काय करतात. तिथे आता नीता आणि तिला कोणी मला दिसत नाही, पण तितक्यातच तिथे आता नीता बोलते, एक मिनिट वहिनी. आणि असं म्हणून ती आता पूर्ण आपलं सामान बरोबर आहे की नाही ते त्या जागेवर, म्हणजे जिथे त्या थैलीमध्ये तिने मोबाईल, हेडफोन्स वगैरे ठेवलेले असतात ना, ते सगळं बघत असते. पण तिथं काहीच म्हणजे सगळं व्यवस्थित असताना काहीच त्याला धक्का वगैरे लागलेला नसतो. ते पाहून ती बोलते, ताई मी आपलं सगळं सामान बघत होते. आणि असं म्हणून ती आता तिला बोलते, चला मला असं वाटतं की कोणी जर आलं तर बघूयातच. आणि असं म्हणून ती तिथून निघून गेलेली असते. म्हणजे दोघी जण निघून गेलेले असतात. त्यावर दामिनी बाहेर येत बोलते, हे सगळं काय चाललंय, एवढ्या रात्री आणि कसलं प्लॅनिंग करताय, आपलं सामान वगैरे, म्हणजेच माझ्यासाठी काही नेमकं यांनी प्लॅनिंग केलं आहे का. तर इकडे रीना आणि पराग हे दोघंही जण मात्र आता ते सावीला भेटलेले असतात, कारण सावीला त्यांनी बोलावून घेतलेलं असतं. त्यावर सावीला ते बोलतात, बरं झालं तिथं आलीस. त्यावर ते बोलतात की म्हणजे सावी बोलते की अरे पण तुम्ही इथे कशाला आलेत आता. त्यावर ते दोघे बोलतात, हे बघ सावी, ज्या गाडीवाल्याचा आपल्याला नंबर पाहिजे होता ना, त्या गाडीवाल्याचा नंबर भेटला आहे, आणि तो माणूस कोण आहे ना ते सुद्धा भेटला आहे. त्यावरती बोलते, अरे पण तू सर बोलला होतास ना की ते काहीतरी वेगळा गाडीवाला आहे आणि ते असं करू शकत नाही. त्यावरती ते तो बोलतो, मला शंका आलेली होती आणि म्हणून मी या शंकांसाठी निराकरण करायचं म्हणून कंटिन्यू फोन करत होतो, आणि शेवटी तो फोन उचललाच आणि फोन ट्रॅकसुद्धा झाला आहे. त्यावरती बोलते, अरे वा, कोण आहे तो माणूस. त्याने एक फोटो दाखवलेला असतो. सोबतच ती बोलते, अरे मग तुझ्याकडे ॲड्रेससुद्धा असेल ना याचा. त्यावर या सगळ्यामध्ये लगेच तो बोलतो, होय, इथूनच जवळ 10 मिनिटाचा रस्ता, 10 किलोमीटरवरच म्हणायला हरकत नाही. आणि आज मला असं वाटतं की नशीब पूर्ण आपल्या पाठीशी आहे. आता असं म्हटल्यानंतर त्यावर ती बोलते, बरं ते सगळं ठीक आहे, आज काहीही झालं ना तरी आपल्याला त्या माणसाला शोधायचंच. कारणच ना तितक्यात लगेच पराग बोलतो, कारण त्याच माणसाने तुझ्या वडिलांचा खून केला आहे, त्याच गाडीने झाला आहे. त्यावरती या सगळ्यामध्ये बोलते, काहीही झालं तरी चालेल, मी आता पप्पांना न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच. आणि ती आता आपल्या बोलण्यावर ठाम असते. इकडे आता दामिनी शोधाशोध चालू करते, नेमकं काय आहे रूममध्ये आणि काय नाही आहे म्हणून. तर सावी मात्र इकडे खुश झालेली असते, पण तिला आता टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय करायचं, कारण उद्या चालून जर धैर्याने काही विचारलं तर, आणि तिला जायचं सुद्धा असतं. तर इकडे आता नीता आणि अवंती आपल्या रूममध्ये तर निघून गेलेले असतात, पण दामिनीच्या हातात ती पिशवी येते. त्यावर ती पिशवीमध्ये काय आहे ना ते बघत असते. तितक्या तिला फोन जाणवतो. त्यावर विचार करत बोलते, हा फोन कुणाचा आहे आणि मला काहीच कसं कळत नाही आहे, या रूममध्ये काय करतोय. आणि तिच्या मनात खूप सारे प्रश्न उठलेले असतात. त्याच्यामुळे तिथे त्याला चेक करायला बघते. त्याच्यात काही मेसेज असतात आणि त्या मेसेजमध्ये दामिनीचा स्पष्ट उल्लेख झालेला असतो. ती बघते तर काय, त्याच्यात फक्त 4 नंबर, नीता, अवंती, त्याचप्रमाणे रीना आणि पराग. त्यावर ती बोलते, हां, आणि हे सगळे नंबर्स म्हणजे हे सगळं सावेचंच कटकारस्थान आहे. तर माझ्याच घरात राहून माझ्याच विरुद्ध कटकारस्थान करते ही पोरगी. या पोरीला ना असंच मी सोडणार नाही आहे. गेली आहे नाही 2 पायावर, येताना मात्र 4 पायावर ये. आणि असं म्हणून तिच्याबद्दल ती नाही नको ते सगळं श्राप देत असते. इकडे ती आता मेसेज वाचते. मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की आपल्याला आता होलोग्रामच्या मदतीने दयामामाची आणि पप्पांची सावली त्यांना दाखवायची, जेणेकरून त्या भील. आणि असं वगैरे नाही तर त्याच्यामध्ये सगळेच प्लॅनिंग असतात. आज तुला जे काही सामान सांगितलं आहे ते सगळं मात्र घेऊन ये वगैरे, अँड ऑल, म्हणजे सगळं टोटली लिहून असतं आणि सगळे तिच्यासमोर पुरावे खुललेले असतात. ते पाहून दामिनी बोलते, आता तर ही पोरगी मेली, माझ्याच घरात राहून माझ्याच विरुद्ध घोडा करते. इतकंच नाही, ती आता पुन्हा थैल्यात बघते, तर त्याच्यामध्ये हेडफोन्स असतात, एक ड्रॉइंग बुक असते, आणि ड्रॉइंग बुकमध्ये दया आणि मधुसूदनचं चित्र काढलेलं असतं, ज्याच्यामध्ये ती कशाप्रकारे सावली क्रिएट करायची हे वगैरे असते. तितक्यात आता दामिनीला आठवतं की आपल्या बाजूलाही असेच दोघं होते आणि आपण मदत अटकलेलो होतो. त्यावर समोर लिहिलेलं असतं की आता या इराचा आणि दामिनीवाण्यांचा काय प्लॅन आहे हा सगळ्यांसमोर यायलाच हवा. आणि असे कित्येक तरी मेसेजेस तिने वाचलेले असतात जे तिने लपून केलेले असतात. आता या सगळ्यामध्ये तिचं भांडं मात्र म्हणजे सावीचं भांडं तिच्यासमोर फुटलेलं असतं. पण आता ती आता विचार करते, आता हे इयरफोन तरी काय कामाचे.
आता तितक्यात ती विचार करते, सगळं डोकं खराब झाले, काही कसं कळत नाहीये. ती आता रूम लावते आणि आपल्या रूममध्ये निघून येते, पण तिने मात्र सगळं सामान व्यवस्थित जागेवरच ठेवलेलं असतं. आता आपल्या रूममध्ये आल्यानंतर ती बघते तर काय, तर तिथे ती विचार करते, नेमकं ते हेडफोनचं काय प्रकरण आहे, ते इयरफोन्स तिने ठेवले कसे काय असतील. आणि ती विचार करत असते. तितक्यातच ती आता सगळं काय शोधते, कारण तिला वाटतं की आपल्या रूममध्येच नेमका माईक असावा आणि ती या सगळ्याचाच फायदा घेते. आणि असं म्हणून ती आता या सगळ्यामध्ये बघत असते. तितक्यात तिला काही सापडत नाही. त्यावरती आता रागाच्या भरात ते दणकन आपटते. आता दणकन तिने टेबलवर हात मारलेला असून त्याच्यामुळे तो माईक खालीच पडतो, सोबत कुंडीसुद्धा पडते. त्यावरती बोलते, हे काय आहे. आणि तितक्यात तिला जाणवतं, अच्छा तर हे माईक आहे. त्यावरती बोलते, सावी नाईक, आता तुझा खेळ संपला, तू समज आता मेली म्हणजे मेलीच. आता असं विचार करून ते तिकडे निघालेली असते. तिचं तर मात्र तिला कळत असतं, पण आता सावी जी असते ना ती मात्र इकडे असते. रीना आणि परागमुळे तिथे शांत असते, कारण तिला असं वाटतं की आताच आपण जावं. त्यावर रीना आणि परागने तिला समजून सांगितलेलं असतं, हे बघ सावे, जर तू आता गेलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल, पण त्याच्यापेक्षा तू जरा शांत राहा आणि उद्या सकाळी चल. काय आहे ना, आतापर्यंत आपल्याकडे पेशन्स होते आणि आता आपण शेवटच्या क्षणी असं नाही करू शकत. आता असं वगैरे तिने म्हटलेलं असतं. त्याच्यामुळे ती आपल्या रूममध्ये जाऊन झोपलेली असते. सकाळ होते आणि आता ट्रीटमेंटची वेळ असते, त्याच्यामुळे दोघेजण हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात. इकडे आता नीता आणि अवंती या दोघीजण एकमेकांसोबत बोलत असतात. त्या खूप टेन्शनमध्ये असतात, कारण नीताला असं वाटतं की काहीतरी होणार आहे आणि खूप वाईट. तिच्या मनात आता घाबरगुंडी सुटलेली असते. पण ती तिथे अवंतीला जेव्हा बोलते ना, तेव्हा अवंती तिला बोलते की कदाचित तुला काहीतरी वेगळं झालं असेल आणि असं काहीच नाही आहे, आपण आईंवरच लक्ष ठेवूया. त्यावर नीता बोलते, मला असं वाटतं की आपण सावीला सगळं सांगून देऊ. पण त्यावर ती बोलते, हे बघ नीता, म्हणजे खूप दिवसानंतर ते दोघेही फिरायला गेले, त्याच्यामुळे त्यांना काहीच म्हणू नको बरं. त्याच्यामुळे आता ती या सगळ्यामध्ये सुटते. तर इकडे आता अवंती जी असते ना, ती मात्र तिच्या मनामध्ये काहीच नाही असंच म्हणत असते. तर या सगळ्यामध्ये आता तिथे सावी आणि धैर्य हे हॉस्पिटलमध्ये बसले असतात. तिथे त्यांचा नंबर लागतो आणि ट्रीटमेंटसाठी आत बोलवण्यात येतं. रिसेप्शनिस्ट त्यांना घेऊन जाते. तर या सगळ्यामध्ये तर तिथे लगेच ती डॉक्टरने बोलते, मी यांचा हिस्ट्री बघितली आहे, मला सांग बाळा, हे नंबर किती आहेत, कलर किती आहेत. आणि असं म्हणून तिला काही गेम्स वगैरे खेळायला लावते. जेव्हा ती गेम्स खेळते ना, सगळं तिचं परफेक्ट असतं. तितक्यात सावी बोलते, मॅडम मी खेळू का जरा. ती आता लहान मुलांसारखीच वागत असते. आता या सगळ्यामध्ये लगेच तिथे धैर्य बोलतो, मॅडम काय झालं आहे माझ्या बायकोला, जरा सांगता का. त्यावर ती लगेच बोलते, मी सगळे तिचे रिपोर्ट्स चेक केले, सगळी हिस्ट्री बघितली आहे. ॲक्च्युअल तिने तिच्या वडिलांचा अपघात तिच्या डोळ्यासमोर पाहिला आहे आणि म्हणून तिला हे सगळं जाणवलं आहे. तिला कुठला त्रास नाही आहे, म्हणजे ब्रेनला वगैरे कुठल्याच प्रकारची दुखापत झालेली नाही आहे, कारण MRI आणि CT स्कॅनसुद्धा बघितली आहे. आणि या सगळ्यामध्ये लगेच धैर्य बोलतो, मग ती अशी का वागते. त्यावर लगेच ती बोलते की हे बघा, तिला ना मानसिक तणाव आहे आणि म्हणून ती असं वागते, तुम्ही बाहेर जाऊ शकता. आणि असं म्हणून हा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते म्हणा की कमेंटला कळवा आणि व्हिडिओ पुढच्या बघा. तोपर्यंत शुभरात्री.